हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? तुमच्या स्मिताचा सलाम नमस्ते तुमच्या सर्वांना. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आता मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं होतं की मी एक सिरीज आणणार आहे नवीन, लाईट अँड सिम्पल मेकअपची. तर मी आणलेली आहे. तर हे बघा, हा मी असा अनारकली घातलेला आहे. सो आता मी मेकअपला स्टार्ट करते. ओके, तर फर्स्ट मी आता ही रेनीची लुमी क्रीम आणली आहे, ती लावते. याने थोडंसं शिमरिंग येतं आणि मॉइश्चरायझरचंही काम करते. ठीक आहे, तर मी लावते आहे चेहऱ्याला. त्याच्यानंतर मी हे थोडंसं आपलं सनस्क्रीन प्रोटेक्शनसाठी लावते. त्याच्यावरच लावते, डॅबिंग करते मी फक्त. आता मी ह्याने मर्ज करते स्किनला. याने खूप व्यवस्थित क्रीम्स किंवा मेकअपचे जे फाउंडेशन वगैरे लावता येते, हाताला न लागता चेहऱ्याला व्यवस्थित लागतं आणि स्किनमध्ये मर्जसुद्धा होतं, जेणेकरून तुमची स्किन डायटन दिसते. आता मी घेते आहे लॅक्मेचं फाउंडेशन. थोडंसं त्याच्यावरती पाणी पण लावते, जेणेकरून ते व्यवस्थित आपल्या स्किनवरतीही मर्ज होते. दिसते तुम्हाला, थोडेफार पॅचेस जे असतात तेही याच्याने कवर होतात चेहऱ्यावरचे. मी ते BB क्रीम लावत नाही आहे, कारण हा आपण डेली मेकअप ऑफिससाठी ओकॅजनली करतो आहे. तर खूप स्किनवरती लेअर्स नाही आले पाहिजे, जेणेकरून दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल आणि लाईट मेकअप असला तर तो कॅरी करायला पण तेवढाच कम्फर्टेबल राहील. आता मी कॉम्पॅक्ट लावते. कॉम्पॅक्टने आपलं अर्धं काम होणार. स्किनवर तर ऑइलीनेच राहतो आणि पावडरिंग होते. कॉम्पॅक्ट लावला आहे, तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती. आता मी रॅनेटचं काजळ लावते आहे. आता मी आयलायनर लावते आहे. हे आयलायनर मी यूज करते L18चं. आयलायनर तुमची कम्फर्टेबली लावा, तुम्ही नीट मिररमध्ये बघूनच लावा. आयलायनर थोडंसं सुकून द्यायचं, जेणेकरून वरती तुम्ही पापण्या कराल तर त्याचं डाग नाही पडणार चेहऱ्यावरती. माझे पडतात फ्रँकली स्पीकिंग. आता मी म्हणजे मी सजेस्ट करेल की तुमचा जो ड्रेस आहे त्याला कॉन्ट्रास्ट अशी लिपस्टिक लावा, जेणेकरून उठून दिसतं, मॅचिंग नका लागेल. तर मी हा ब्राऊन शेड यूज करते आहे. माझा लिटिल बिट ब्राऊन पण आहे आणि थोडा रेडिश पण लुक दिसतो. ठीक आहे. आता मी माझे स्मॉल केस आहेत ना, तर मी ते कसे कॅरी करायचे तुम्हाला सांगते. आता मी सध्या कापलेले आहेत, नाही तर माझे मोठे केस असतात. पण स्मॉल केसवरती पण तुम्ही ट्रेडिशनली कसे लुक छान बनवू शकता असं मी स्मॉल. आता इथे जे मी छोटे केस केले आहेत ना, त्याला मी आधी पिनअप करते, जेणेकरून ते जास्त दिसून येत नाही. आणि नंतर मागे असं एक स्मॉलसा असं माझं क्लचर जो नेहमीचा आहे बनाना क्लिप, तो लावते. बघू शकता तुम्ही, असं मी लावलेला आहे. दिसतं? ठीक आहे. आता मी माझ्याच याच्यातले कलेक्शनमधले हे छोटे कानातले घालणार आहे. बघू शकता तुम्ही, पिंकिश आहे. ऑफिससाठी एकदम उत्तम आहे घालायसाठी, म्हणजे तुम्ही दिवसभर थकणारही नाही, कारण कम्फर्टेबली कॅरी करू शकता त्याला.
कोणाकोणाला जड होऊन जातो. मेकअप कॅरी तर करतो आपण भरपूर, पण नंतर फार जड होतो, थकल्या टाईप होतो. त्यामुळे हा मेकअप सजेशन आहे. आता ऑफिस म्हटल्यावर वॉच तर मस्ट निडेड आहे. या वॉचचा रिव्ह्यू खरंच खूप मस्त आहे. म्हणजे खूप छान वॉच भेटले आहेत मला ऑफरमध्ये मिळाले, पण मला खूप आवडले. याची क्वालिटी खूप सुंदर आहे. तर वॉच घालते आहे मी. काढली खूप लवकर जातं हातात. आज काय झालं का माहिती, वेळ लावतो. ठीक आहे. असा हा माझा लाईट मेकअप आहे मित्रांनो. कसा वाटला तुम्हाला तुम्ही बघू शकता. हा फुल अनारकली असा आहे. आता ॲक्च्युली संध्याकाळ झालेली आणि इथे लाईटीमुळे थोडासा अंधार पडतो. मॉर्निंगला मी एक व्हिडिओ बनवला होता, पण बाय मिस्टेकली तो झाला नाही शूट. माझा मेकअप बघू शकता तुम्हाला. मेकअप दाखवते लाईटमध्ये. बघितलं. केस आता म्हणजे थोडेसे ना स्वेटिंगमुळे घामाघूम झालेले आहेत, नाही तर अजूनही सुंदर दिसतात ते. बघू शकता तुम्ही माझा मेकअप आता लाईटमध्ये व्यवस्थित दिसतो आहे. तुम्हाला ड्रेस तर मी दाखवलाच आहे. बघू शकता अजून लाईटमध्ये आणते मेकअप. तसं लाईट वेट मेकअप तुम्ही ऑफिसला कधीही कॅरी करू शकता. आणि इथे मी सांगितल्याप्रमाणे बघा मला डाग पडला आहे. सो ठीक आहे, मी तो नंतर कवर करते. पण मी अजून एक सांगते की आयलायनर लावण्याच्या आधी ना तुम्हाला जर कम्फर्टेबल असाल तर लाईट आय कलरही लावू शकतात, आय शॅडोज पण लावू शकतात. तर असा माझा मेकअप झालेला आहे. कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा. मी कोणती मेकअप ट्रेनर वगैरे नाही आहे किंवा मी खूप प्रोफेशनलही नाही आहे मेकअपमध्ये. बट जस्ट वाटलं म्हणून मी तुम्हाला माझे जे रिव्ह्यूज आहेत ड्रेसचे, सिम्पली आपण कसं कॅरी करू शकतो ऑफिसमध्ये वगैरे, हे सांगणार आहे. तर ही सिरीज स्टार्ट होते आहे. तर प्लीज बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण भेटू एका नव्या लुकमध्ये. चलो टाटा, बाय बाय सगळ्यांना. लवकरच भेटू आपण. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.